साहेबांची रमा आणि तुमच्या सगळ्यांची रमाबाई. माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील वलण या गावात झाला. गाव तसं छोटं, थोडीफार घरं होती, त्यात आमचंही एक होतं. माझा बा भिकू धोत्रे आणि आई रखमाई आणि माझे 2 लहान लहान भावडे आम्ही तिथे राहायचो. बा बंदरावर हमाली करायला जायचा आणि संध्याकाळी भजन म्हणायचा. आम्हीही बाला टाळ्या वाजवून साथ देत असायचो. असे दिवस निघत निघत एके दिवशी आई रखमाई आजारी पडली. आई पथारीतच असायची. आईचा आजार दिवस वाढू लागला. मग काय, घरातील सर्व कामं मलाच करायची. आईने सर्व कामे मला शिकवली होती. आईने आमच्यावर चांगले संस्कारही दिले होते. थोर मोठ्यांचा आदर करायचा, सर्वांसाठी प्रेमाने वागायचं, असे चांगले चांगले संस्कार आईने आमच्यावरती केले होते. एके दिवशी आई रखमाईचा आजार खूप वाढला. बाने काकाला आणि मामाला बोलवलं. काका आणि मामा आले. मामा आईला बघून खूप रडायला लागला. आईने मला जवळ बोलवले, माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, रामी, ह्या 2 मुलांचा सांभाळ आता तुला करायचा आहे. यांना पोरगं करू नकोस. आणि तसंच आईचा हात खाली गडला. बा, काका, मामा, शंकर, गौरा आम्ही सर्व रडायला लागलो. आई आम्हाला सोडून गेली. बानी आईचा अंतिम संस्काराची तयारी केली. धीरे धीरे दिवस निघू लागले. बाजीची तब्येत बरी नसायची. पण ते बोलतात ना, दुःख ही कधी एकटी येत नसतात. दुःखात असतानाच माझ्या बालाही लकवा झाला. बाई पथारीतच. मग काय, बाचं हगणं मुतणं सर्व पथारीतच. मग घरातील सर्व जिम्मेदाऱ्या माझ्यावरती. मी घरातील सर्व काम करायची आणि गौरेश थांबून विकायची आणि त्यात माझं घर चालवायची. बाला पण पालापाचोळ्यातच औषध द्यायची. बाचं हगणं मुतणं, बाचं न्हाणं धुणं सर्व करायची. मी जेव्हा बाला न्हाऊ घालायची तेव्हा बा मला म्हणायचा, रामी, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई पण मला अशीच न्हाऊ घालायची ग. आणि एवढ्या छोट्याशा वयामध्ये मी माझ्या बाची आई झाली होती. असे एके दिवशी बाचाही आजार खूप वाढला. मी काकांना बोलवलं. काका आले. बानी मला जवळ घेतले आणि मला म्हणाला, रामी, या 2 पोरांचा सांभाळ कर. यांना वाऱ्यावर सोडू नकोस. आता तूच त्यांची आई आणि तूच त्यांची बा व्हायचंय. आणि बा आम्हाला सोडून गेला. शंकर, गौरा, काका आम्ही सर्व रडत होते. काकांनी बाच्या अंतिम संस्काराची तयारी केली. शंकर लहान होता. शंकरच्या हातात अग्नी दिली. त्याला काही समजत नव्हते. मग मी त्याच्या हातातली अग्नी घेतली आणि बाला अग्नी दिली आणि म्हणाले, बा आम्हाला परक करून सोडून गेला रे. बा आम्हाला परक करून सोडून गेला. दुःखात असताना काकांनी आम्हाला मुंबई नेण्याचा विचार केला. मग काय, आमच्या
आम्ही आमचे फाटके तुटके कपडे शिवून गोठड बांधून जायची तयारी करत होते. पण त्या घरामधनं माझा पाय निघत नव्हता, कारण त्या घरामध्ये माझ्या आई वडिलांची आठवण आणि माझे बालपण या सर्व आठवणी त्या घरात होत्या. काकाने मला आवाज दिला, रामी. मी काकाच्या मागे मागे चालत चालत विचार करत होती, असं काय घडणार होतं या माझ्या आयुष्यामध्ये. हा विचार करत करतच काकाचं घर आलं. काकू आमची चांगली होती, मायेने हात फिरवायची डोक्यावर. मी आणि माझे भावनांचे ओझे नको म्हणून मी घरातील सर्व कामे करायची. धुणी भांडे सर्व कामे मी करायची. एके दिवशी मामा आणि काका यांचे बोलणे ऐकले. मामा म्हणाला, वडचटकर चाळीतील रामजी सुभेदाराचा मुलगा शाळा शिकतोय. आपल्या रामीसाठी स्थळ आलंय. मी त्यांचे बोलणे ऐकले. माझं लग्न नक्की झालं. माझं लग्न होतं भायखेड्याच्या बाजारात. लग्नाचा दिस उगवला. काकूनी मला तयार केले, साडी नेसवली, मुंडवड्या बांधल्या. एकीकडे नवरदेवाचे वराड, एकीकडे नवरीचे वराड. मला नवरदेवाला बघायचं होतं. मी नवरदेवाला बघितलं. नवरदेव तर काय गुबगुबीत होता. मग आमचे लग्न लागले आणि मला विदाईचा टाइम आला. त्या टायमाला मी माझ्या काकूच्या गळ्यात पडून खूप रडली, कारण मला त्या टायमाला माझ्या आईची खूप आठवण येते होती. मी जोरात बोलली, आई तुला बघायचं होतं ना, मला नवरी झालेलं. बघ मी नवरी झालीये. आई तू कुठे आहेस? आई तू कुठे आहेस? आणि सर्व वराड रडायला लागली. मी एका हाताने पदर धरला होता आणि या पदराची गाठ एका वादळ तुफानाची बांधली होती हे मला माहित नव्हतं. आणि आता हे वादळ जिथं जिथं जाणार तिथं मला जायचं होतं. लग्न संपन्न झाले आणि आमची बारात निघाली. रामजी सुभेदाराच्या घराला फुले खिलेले जाईचे. रामजी सुभेदाराच्या घराला फुले खिलेले जाईचे. भीम नावाच्या वादळ संगती लग्न झाले रमाईचे. भीम नावाच्या वादळ संगती लग्न झाले रमाईचे. आणि आता मी झाली होती रमाबाई भीमराव आंबेडकर.